नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बँकांकडून सिबिल स्कोअरची आडकाठी करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नामंजूर करता येणार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये लेखी उत्तरामध्ये दिले। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती करून बँकांकडून कर्ज नामंजूर केले जात असून याबाबत उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला। त्यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत। तसेच 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठीची प्रक्रिया आणि इतर शुल्क आकारू नये अशी सूचना देखील बँकांना केलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखी उत्तरामध्ये सांगितलंय की शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोअर लक्षात घ्यावा, परंतु सिबिल स्कोअरची आडकाठी करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारू नये असे आदेशही अर्थमंत्र्यांनी दिलेत। तसेच शेतकऱ्यांना कर्ज देताना 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज हे विनातारण द्यावं लागणार आहे। तसा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतल्याच्या सूचना देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना केलेल्या आहेत। खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नांमध्ये पीक कर्जासह शैक्षणिक कर्ज घेताना शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधलं। बँकांकडून 1 वर्ष मुदतीचं पीक कर्ज हे नाकारलं जातं, त्यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांची कोंडी होते। बँकांकडून विविध कारणं देत शेतकऱ्यांना कर्ज ही नामंजूर केली जातात। तसेच शेतकऱ्यांकडून बँक पीक कर्जासाठी तारण घेत असल्याचा मुद्दा देखील निंबाळकर आणि जाधव यांनी उपस्थित केला। यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सूचना केल्यात। बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सिबिल स्कोअर नियमानुसार लक्षात घ्यावा, परंतु सिबिल स्कोअरचा आधार घेऊन शेतकऱ्यांना कर्ज नामंजूर करू नये आणि शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्यांना विनातारण द्यावं, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच बँकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे विनातारण उपलब्ध करून द्यावं। तर केंद्र सरकारच्या शिक्षण कर्जासाठी परत हमी निधी योजनेतून विद्यार्थ्यांना हमीदाराशिवाय कर्ज मंजूर केले जात असल्याचं अर्थमंत्र्यांनी उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता बऱ्याच घडामोडी घडतायत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।